सतत माझ्या आजूबाजूला अनेक नागरिक ग्रामस्थ आहेत। ह्या ठिकाणी जमण्याचं कारण म्हणजे एकच, आज जागतिक आदिवासी दिवस आहे। ह्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यातून लोक एकत्र आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी डीजेच्या ताल्यावरती तसेच विविध नृत्य सादर केलेले आहेत। कोणी पेहराव केलेला आहे, कोण म्हणजे आदिवासी समाज हा निसर्ग पूजक देवता मानलेला आहे, त्यामुळे विविध इथे आपल्याला दृश्य बघायला मिळतात। आपल्या न्यूज पोलीस रिपोर्टरच्या माध्यमातून आपण आजचे काही दृश्य आहेत ते आपण बघूयात। तसंच अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतात। जागतिक आदिवासी दिवस मोठ्या जगभरात मोठ्या उत्साहात सुरू आहे। विविध पारंपरिक नृत्य सुरू असताना आज आपण पालघरमध्ये आलेलो आहोत। पालघरमध्ये काही ठिकाणी बिस्किटांचे वाटप नाश्त्यासाठी, तर काही ठिकाणी इथे आपण बघू शकतो का पोह्यांचे नाश्त्याचं आयोजन केलं आहे। तर आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांनाच विचारूया का तुम्ही कशा पद्धतीने आज नाश्त्याचं आयोजन केलं आहे त्याबद्दल। सगळ्यात पहिले मी बोलतो, आज आमची 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे। आज त्या निमित्तानं जेवढे गोरगरीब जवार मोकाडा डहाणू तलासरी किंवा खेडापाड्यातले मोकाड्यातले लोक येतात, जर त्या लोकांना अन्नधान्याची सोय नसते, म्हणून आज 9 ऑगस्ट जागतिक दिनाच्या निमित्तानं आज मी गोरगरिबांना जे नाश्त्याची जी सोय केली ती या प्रकारे आजही कोणी केली नाही। आणि आमची भूमी जनशक्ती शेतकरी शेतमजूर संघटनेच्या तर्फे आज मी पालघर जिल्हा अध्यक्ष आहे। आणि असं जर बोललो तर मी पालघरची आमदारकीही लढवलेली आहे। त्या आमदारकीत आम्ही पराभूत झालं, पण आज आम्ही ग्राउंड लेवलला जे कामं करतात ते कोणीही कामं करत नाही, कोणताही आमदार असो खासदार असो कोणता कार्यकर्ता असो, त्या जर असं आपण ग्राउंड लेवलला काम करत असताना जो माझा समाज जो मागासवर पडला आहे, तो समाज कसा पुढे येईल आम्ही त्या गोष्टीला पुढे घेऊन जात आहे। सकाळपासून तुम्ही पोहे किती वाटप झालेले आहेत? 50 किलो झालेत आणि 50 किलो फुलावर खिचडी बनवली। हां, महानाष्ट्याचं आयोजन आहे। हां, किती वाजेपर्यंत वाटणार आहे? जो जिथपर्यंत लोक आहे 5-6 वाजेपर्यंत तिथपर्यंत आमचा हा कार्यक्रम असा चालू राहणार। तुमच्या स्वखर्चाने आहे का हे? सो खर्चाने कोणी मदत केली नाही। आम्ही काही मदतीच्या मूल्य खाली लोकांनी आश्वासन दिलं, मग आमच्या स्वखुशीने आम्ही हे सगळं केलेलं आहे। वेळ काढून तुम्ही आपण थोडे तिकडे सर, थोडे तिकडे कविता होती, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे सोयीकडे। आणि हीच गोष्ट ही याची जी परिकल्पना इथे दिसते सूरज जाधव आपल्यामुळे